अकोल्यातील मुख्य बाजारपेठेत वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि व्यापाऱ्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी पोलीस आणि मनपा प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली। फेरीवाल्यांना हॉकर झोनमध्ये स्थलांतराची नोटीस देत कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे। अकोला शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणजे गांधी रोड परिसरातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। पोलीस लॉन येथे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांच्या अध्यक्षतेखाली फेरीवाले, स्थायी व्यापारी आणि प्रशासन यांच्यात संवाद साधण्यात आला। या बैठकीत गांधी रोडवरील सुमारे 240 फेरीवाल्यांसाठी खुले नाट्यगृहाच्या बाजूला नव्याने विकसित करण्यात आलेल्या हॉकर झोनमध्ये 2 दिवसात स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले। मनपा आयुक्त डॉक्टर लहाणे यांनी या झोनमध्ये आवश्यक सोयी सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले, तर पोलीस अधीक्षकांनी 1 ऑगस्ट पासून गांधी रोडवर फेरीवाल्यांची व्यवसाय आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला। स्थानिक व्यापाऱ्यांनीही त्यांच्या दुकानासमोर कोणतेही अतिक्रमण होणार नाही याची जबाबदारी घेण्याचे खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले। या बैठकीला वरिष्ठ पोलीस अधिकारी, मनपा अधिकारी आणि फेरीवाले संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। यामुळे येत्या काही दिवसात बाजारपेठेतील अराजकतेवर काहीसा अंकुश येणार असल्याची शक्यता आहे।